तर मंडळी, कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. शुभ सकाळ मित्रांनो. बरोबर सकाळचे वाजले म्हणजे 4 आणि मंडळी आता आपण चाललो होतो म्हणजे मंदिराच्या दिशेने, कारण ज्या देवाच्या भेटीसाठी ज्या 6 देवस्वाऱ्या आल्या होत्या ना, त्यांचा समुद्र स्नान असणार आपण बघायला मंदिराच्या इथे. आता मंदिरात जाऊया, श्रीचं दर्शन वगैरे घेऊया आणि त्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल तुम्ही कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं. म्हणजे आता आपण जायचे मंदिरापर्यंत आणि बरोबर सर्वजण आता मित्रांनो चालले आहेत ते म्हणजे परतीच्या प्रवासाला, कारण आज शेवटचा 3रा दिवस आहे आणि सर्व दुकानं वगैरे आज संध्याकाळपर्यंत निघतील. तर मंडळी सकाळ सकाळी ना श्रीचं दर्शन करून घ्या. मंडळी आता आपण आहोत म्हणजे श्रीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो आणि आता बरोबर वाजले ते 4:15 आणि या ठिकाणी ज्या 6 देवस्वाऱ्या आल्या आहेत त्या 6च्या नंतर या ठिकाणी समुद्र म्हणजे पवित्र स्नानासाठी निघणार आहेत. आणि त्याला आपण कुठल्या कुठल्या गावचे देव आलेत श्रीच्या भेटीसाठी हे आपण बघणारच आहेत. पुढे एकदा त्यांची देवस्वाऱ्या निघाल्यात मंदिराच्या दिशेने का आपण नक्कीच शूट करणार आहोत. तर आपण आता श्रीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण वाट बघूया ते म्हणजे कधी एकदा देवस्वाऱ्या या श्रीच्या दर्शनासाठी निघतात. आणि आपण श्रीचं दर्शन करू. माधवगिरी माई देव चालले जातात तीर्थस्नानासाठी. देवाच्या त्याबरोबर भावी भक्तजन सुद्धा आले. तर मंडळी आता या ठिकाणी धार्मिक विधी केले जात आहेत, देवपूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर देव जाणार आहे म्हणजे समुद्र स्नानासाठी. आणि मित्रांनो समोर परत देव येत आहेत. ते कुठल्या गावचे आहेत ते आपण बघूया, त्यांचं दर्शन घेऊया. म्हणजे आता देवाने आंघोळ वगैरे केले, समुद्र स्नान केलेलं आहे बघा. म्हणजे आहे श्रीदेव भैरवनाथ, ते म्हणजे वरवडे गावची ग्रामदेवता. देवांनी पण आता समुद्र स्नान केलेलं आहे आणि आता आपण दुसरे देव येणार आहेत त्यांच्या इथे जाऊया. तर म्हणजे आता 2 देवांनी या ठिकाणी समुद्र स्नान केलेलं आहे, ते म्हणजे माईन गावचे आणि त्यानंतर वरवडे गावचे.
आणि एकदम देव आल्यामुळे कसं शूट करायला खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ह्या देवांचे शूट करू की दुसऱ्या देवांचे शूट करू, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता अजून 4 देवांचे या ठिकाणी समुद्र स्नान होणार आहे, ते आपण बघणार आहोत. आता आपण मंदिराच्या इथे जाऊया आणि त्यानंतर आता कुठले देव येत आहेत ते आपण बघूया. तर मंडळी, देव आहे ना समुद्र स्नान करून आलेले आहेत वरवडे गावचे, आणि आता जाणार आहे म्हणजे श्रीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये. देवाची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आता एक भेटीचं फळ म्हणून त्या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे. देव स्वाऱ्या आहे म्हणजे उमरटच्या. तर मित्रांनो, सूरज खरात तुमका रील स्टार काय बोलतो बाकी मजेत ना. तरी म्हटला सर एक फोटो म्हटला ना, आम्ही एवढे मोठे कधीपासून झालो फोटो वाढवर काय म्हणतो बाकी. बरोबर, गेल्या वर्षी भेट झालेली आहे आपली. आता उमरट गावची ग्रामदेवता आहे, त्यांनी आता इथे समुद्र स्नान केलेलं आहे आणि समोर आता देव थोडी विश्रांती घेणार आहेत आणि त्यानंतर परत जाणार परतीच्या प्रवासाला देवाची भेट घेऊन. आणि या ठिकाणी सर्व भाविक भक्त देणार बघा देवस्वाऱ्या येतात, त्यानंतर इथे समुद्र स्नान करून श्रीदेव कुणकेश्वर मंदिराची म्हणजे देवाची भेट घेतात. आणि मंडळी, सकाळचे बरोबर आता वाजलेत मित्रांनो 6:45 आणि सकाळचा आपण श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा परिसर बघतोय आपण.
श्रीदेव बोबडेश्वर श्री पावनादेवी प्रसन्न भोजन मुक्लू. तर मित्रांनो, मुनगेगावची ग्रामदेवता आहे, त्याने त्या देवाने सुद्धा या ठिकाणी ना समुद्र स्नान केलेलं आहे. भगवती देवस्थान मुनगे ही आता जवळजवळ 7 वर्षांनी इथे आलेली आहे. 7 वर्षांनी आता ही देवी इथे आली आणि तिथे गोंडाळ्यांच्या इथे उतरते. गोंडाळ्यांचे उतरल्यानंतर इथे देव इथला आता तीर्थस्नानासाठी समुद्रकिनारी आलेली आहे. आणि आता इथे देव दर्शन घेणार, कुणकेश्वर दर्शन घेऊन ती परत इथे स्थिर होणार गोंडाळ्यांच्या घरी. इथे दुपारी महाप्रसाद झाल्याच्या नंतर 2 वाजता देवी आपल्या मंदिरामध्ये जाण्यास निघणार आहे. होती. आता देव हे देवाची भेट देणार श्रीदेव कुणकेश्वराची आणि त्यानंतर देव जाणार हे परतीच्या प्रवासाला. इकडे बघू शकता भरपूर सारे भाविक भक्त या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेले आहेत आणि आता देव चालले देवाच्या भेटीला. आता मुंग्याची भगवती आता ऐशाची जामता जो फकाटी रेतीसाठी तीर्थक्षेत्र असून हिररी असा ऐसा दुकानदार तो ठेवलेला असा तोच मान्य करून हे काहीतरी अडीअडचणी असले तर तिचे तोपले दूर करूसाठी करून आता आपल्या दरबारात जाणार असा. आकाराच्या आकारात मिळण कर, भाषा निशाण गणित हे कर, शिवकळा देखी वतना कायम कर, गाव केला सुखी राख आणि भेट दिलेली ती पूर्ण करून घे महाराजा.
सॉरी या ठिकाणी तीर्थस्नान हे केलेलं आहे. त्याचबरोबर भाविक भक्तजनांनी सुद्धा या ठिकाणी समुद्र स्नान केलेलं आहे देवांसोबत. आणि आता देव हे निघणार आहे ते म्हणजे परतीच्या प्रवासाला. आणि आज आपण बघितलं ते म्हणजे देवांचं तीर्थस्नान. वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे देव हे नक्कीच आपल्याला त्याचं दर्शन झालं असेल. आणि आता मित्रांनो देव हे देवाची भेट घेतल्यानंतर परत परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. अजूनही बघा भाविकांची भरपूर सारी गर्दी बघू शकतो. मंडळी आता आपल्यासोबत आहे तो म्हणजे प्रथमेश. त्याची खूप मोठी हेल्प झाली कारण माझा मोबाईल पुरा डाटा संपलेला. ह्याचा मोबाईल घेऊन मी पुढचे व्हिडिओज बनवले. तर मित्रा परत एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. खूप मदत झाली तुझ्यामुळे. आणि त्याच्याच बरोबर आपले काका आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ओळख तर झालीच आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय परत एकदा सांगा. नाव माझं शरद जाधव. ओके. यूट्यूबचं नाव आहे आपलं म्हणजे चॅनलचं नाव आहे कोकणासाठी काका. आणि आपल्यासोबत अजून एक भाऊ आहे तुझा मित्र. नाव काय मित्रा? अमोल भोसले. कुठला इकडचा असतो. ओके. तर खरंच परत एकदा तुझे खूप खूप धन्यवाद मित्रा. आणि चला भेटूया परत अशाच. हो लवकरच होय. आणि मित्रांनो आपण श्रीचं दर्शन घेऊया. आणि त्याचबरोबर इथे अजूनही गर्दी आहे बघा. मित्रांनो आपण 4 वाजता मंदिरामध्ये आलेलो आहे बघा. आता बरोबर 10 वाजले. सकाळी 4 वाजल्यापासून आपण मंदिराजवळच आहोत. तर मंडळी अशा प्रकारे हे 3 दिवस आपण या श्रीच्या चरणी आपण मंदिराच्या इथे आपण घालवले. आणि त्याचबरोबर भारी असा एक क्षण होता की आपल्या कोकणातील असेच चालीरुटी परंपरा आपण जगासमोर घेऊन येत असतो. आणि अशा प्रकारे महाशिवरात्र हा उत्सव 3 दिवसाचा या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेला आहे. देवसाऱ्या वगैरे आला, श्रीचं दर्शन वगैरे घेतलं. त्याचबरोबर मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे होती. दर्शनाच्या रांगासुद्धा मोठमोठ्या होत्या. आणि एक म्हणजे सांगायचं म्हणजे इथली जी देवस्थान ट्रस्ट आहे ते सोशल मीडियावाले जेवढे असतील त्यांना सगळ्यांना सामावून घेत होते. गाभाऱ्यात म्हणा किंवा मंदिराच्या बाहेर या ठिकाणी शूटिंग वगैरे करण्यास अलाव देत होते. तर मित्रांनो असा हा महाशिवरात्रीचा आपले 3 ते 4 व्हिडिओ झाले. आणि प्रत्येक व्हिडिओमधून आपल्याला देवदर्शन वगैरे त्याचबरोबर इथे जे काही धार्मिक विधी वगैरे होते ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती मित्रांनो पुन्हा नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाय बाय. तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.